सर्वेभ्यः नमो नमः। आवाज कदाचित माझा तुमच्यापर्यंत स्पष्ट येईल की नाही सांगता येत नाही, कारण की आवाज तसा कमी आहे। सर्वप्रथम मी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थेला आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, कारण की तुमच्या सगळ्यांपेक्षा एक वयाने लहान आणि ज्ञानानेही लहान, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच ठिकाणी ज्ञानश्रेष्ठत्व वयश्रेष्ठत्व आहे। असं असताना देखील तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि दुर्भाग्यही समजतो, कारण की ज्या भागातून मी आहे त्या भागामध्ये शिशुविहार अशा पद्धतीची काहीही संकल्पना नाही आणि अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये मीही शिकलेलो नाही। त्यामुळे ते एक दुर्भाग्य मी माझं समजतो, किंवा माझ्या भागातील जे कोणी लोक असतील, जे विद्यार्थी असतील की जे आता शहरामध्ये येऊन काहीतरी उच्च शिक्षित झालेत, या सगळ्यांच्या दृष्टीनं ते एक दुर्भाग्य आहे, कारण त्यांना असं वातावरण मिळत नाही। जर हेच वातावरण, म्हणजे मी म्हणेल की शिशुविहार या शब्दाचा जर आपण पाहिला अर्थ, तर बालवाडी आणि शिशुविहार यामध्ये म्हणजे दोन्हीही वर्गामध्ये एकाच वयाचे विद्यार्थी जरी बसत असतील तरी देखील दोन्ही वयाच्या म्हणजे ज्या शाळेमध्ये ते शिकतायत त्यामध्ये खूप मोठा अंतर आहे। म्हणजे बालवाडीमध्ये देखील त्याच वयाची मुलं शिकतायत आणि शिशुविहारमध्ये देखील त्याच वयाचे मुलं शिकतायत, परंतु बालवाडी आणि या शिशुवर्गाचा या शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर वाडी या शब्दाचा अर्थ होतो की एक साधारण वस्ती, असा या शब्दाचा अर्थ होतो। मग त्या वस्तीमध्ये अनेक उपक्रम आले, मग त्यामध्ये भांडणारे लोक पण आले, त्यानंतर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी होणाऱ्या सगळ्याच क्रिया त्या वाडीमध्ये येतात। जसं आपण एखादी वाडी म्हणतो की बहिरवाडी वगैरे अशा, तर त्या टाईपमध्ये बालवाडी की लहान मुलांची वाडी, लहान मुलांची वस्ती, एवढाच त्या शब्दाचा अर्थ होतो। परंतु शिशुविहार या शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर विहार या शब्दाचा अर्थ होतो मुक्त संचार, ज्या ठिकाणी मनाने, शरीराने, भावनेने मुक्त संचार होतो आणि या संचाराच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं, याला म्हणायचं शिशुविहार। की ज्या ठिकाणी मुलं आपलं मन, आपलं मत, आपलं म्हणणं व्यक्त करतात आणि शिक्षकांकडून ते शिकवून घेतात, याला म्हणायचं शिशुविहार। आणि हे वातावरण गावाकडे, म्हणजे याच्या शाखा, शिशुविहारच्या शाखा भरपूर ठिकाणी गावाकडे आणि दुसरीकडे देखील या संकल्पनेने व्हायला हव्यात, की जेणेकरून मुलांची प्रगती ही जास्त होऊ शकते, मुलं व्यक्त होऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या शिक्षिका तुम्ही आहात, तुमचं करावं तेवढं कौतुक, म्हणजे कौतुक नाही म्हणायचं, म्हणजे काय शब्द वापरावं मलाही कळत नाही आहे, परंतु खूप तुम्ही मोठं काम करतायत। कारण की एक शेतकरी व्हायचा असेल तर शेतामध्ये जाताना शेतकरीच वाहून जावं लागेल। एखादं पिकाची मशागत करायची असेल, समजा एखादा ऊसाचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, ते जर उत्तम प्रकारे आपल्याला यावं असं वाटत असेल तर शेतीमध्ये जाताना साहेब, सर, इंजिनियर, डॉक्टर हे म्हणून जाणं शक्यच नाही आहे, म्हणजे ते साध्य होणार नाही आहे। त्या ठिकाणी शेतकरीच होऊन जावं लागेल। त्यामुळे शिशुविहार शाळेमध्ये शिकवताना, लहान मुलांना शिकवताना एक शिक्षिका, प्राध्यापिका किंवा एक मोठं व्यक्तिमत्व, प्रौढ व्यक्ती म्हणून जाणं शक्यच नाही। आणि ते तुम्ही करतायत की शाळेमध्ये जाताना तुम्ही एक लहान मूल होऊन जातायत, आणि लहान मूल झाल्याशिवाय ते शिकणं, ते मुलांमध्ये ते संस्कार येणं शक्यच नाही। आणि एवढं तुम्ही खालच्या स्तराला, खालचा स्तर हा शब्द मी याच्यासाठी वापरतोय म्हणजे तो निंदनीय नाही आहे। खालचा स्तर हा शब्द निंदनीय सुद्धा वापरला जातो की तो व्यक्ती किती खालच्या स्तराला गेला आहे, पण हा शब्द नाही आहे या ठिकाणी, तसा अर्थ नाही आहे। खालचा स्तर म्हणजे त्यांच्या योग्यतेला जाऊन शिकवणं, यासाठी देखील हा शब्दप्रयोग वापरला जातो। आणि तुम्ही सर्वच व्यक्ती, सर्वच शिक्षिका एवढ्या त्यांच्या वयाला जाऊन शिकवतायत आणि त्यांच्यामध्ये एवढी प्रगती घडवून आणतायत, हे खरंच करावं तेवढं स्तुत्य उपक्रम आहे। कारण की कोणतीही संस्था, कोणतंही कार्य असेल तर त्या ठिकाणी फक्त एका शब्दाचं जर पालन होत असेल तर ते कार्य आपल्याला पूर्णत्वाला गेलेलं दिसतं। तो एकच शब्द आहे समर्पण। ते समर्पण किती आहे त्यावर त्या संस्थेचा किती प्रगती, संस्थेची किती प्रगती होणार आहे, त्या संस्थेचं साध्य जे आहे, उद्दिष्ट जे आहे ते किती साध्य होणार आहे, ह्या समर्पण एका शब्दावर अवलंबून आहे। जो जितका समर्पण देईल तो तितका यशस्वी होईल। समजा एखाद्या इंजिनिअरिंगच्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी असतील तर 30चे 30 विद्यार्थी सारख्याच योग्यतेने, सारख्याच गुणवत्तेने आपल्याला प्रगती करताना दिसत नाहीत। का दिसत नाहीत? कारण त्या क्षेत्रामध्ये त्यांनी तेवढं समर्पण केलेलं नसतं। एखाद्या विद्यार्थ्याचं समर्पण जास्त असू शकतं, एखाद्या विद्यार्थ्याचं समर्पण कमी असू शकतं, आणि त्याचनुसार त्या विद्यार्थ्याची पुढं चालून ती योग्यता आपल्याला दिसते।
आणि या संस्थेची जी प्रगती आपण पाहतोय शिशुविहार शाळेची किंवा ज्या मुलांची, मॅडमशी बोलताना खरंच मला असं गहीवरून आलं की किती प्रयत्न आणि किती संघर्ष असू शकतो एखादी संस्था उभी करताना, ते त्यांनी त्यातून सांगितलं. आणि ही प्रगती जर आपण शाळेची पाहिली तर तुमच्या सर्वांचंच समर्पण मला 100% समर्पण असं मला वाटतं की तुम्ही सर्वच जण 100% समर्पण देत आहेत. आणि हे समर्पण कोणत्याही संस्थेला उभारण्याकरता आणि त्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरता खूप महत्त्वाचे आहेत. मॅडम म्हटल्या की त्या 26 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून शिशुविहार सुरू झाली शाळा तेव्हापासून मॅडम कार्यरत आहेत. आणि नवीन संस्था किंवा एखादं छोटंसा मंडळ, गणपती मंडळ आपण उदाहरण देतो मी तुम्हाला, गणपती मंडळ जरी आपल्याला स्थापन करायचा असेल तर तो जो अध्यक्ष असेल किंवा जो पुढे होऊन काम करत असेल जी कोणी व्यक्ती, तर त्या व्यक्तीला काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागतं हे सर्व ठिकाणी सारखंच आहे. म्हणजे एखाद्या लाखो लोकांना घेऊन संस्था उभारणी करायची असेल, शाळा उभारणी करायची असेल तर त्यालाही तोच संघर्ष आहे. आणि एखादं छोटं मंडळ स्थापन करायचं असेल तर त्यालाही तोच संघर्ष आहे. फक्त थोड्याफार गोष्टी कमतरता होतात. जसं एखादं गणपती मंडळ जर आपल्याला स्थापन करायचं असेल, गणेशाचं मंडळ, तर तो जो पुढे होऊन काम करणार असतो तो स्वतःच्या घरून आरतीचं ताट, वात, तेल, अगदी अगरबत्ती, काडीची या सगळ्या गोष्टी तो स्वतःच्या घरून आणतो. ते मंडळातली जी कोणी लोक असतील आणि एक मंडळ उभा करतं. आणि त्या मंडळ उभा झाल्यानंतर आरतीसाठी असे आमच्यासारखे लोक आरतीसाठी पाचार्यन केले जातात. पण सगळ्यात महत्त्वाचं जे संघर्ष आहे, जे काम आहे, ते पायाभूत स्तरावरती जे लोक काम करतायत ते मॅडमनी उपभोगलं आणि ते त्यांनी केलं. त्यातून ही एवढी मोठी शाळा उभं राहिली. खरंच म्हणजे करावं तेवढं कौतुक तुमचं सर्वांचं थोडं आहे. या शाळेमध्ये चालणारे उपक्रम, शाळेची इमारत पाहिली तर एक असं भरभरून येतं मन की खरंच आम्हालाही अशी शाळा मिळाली असती तर किती छान झालं असतं. म्हणजे शिक्षण काय असतं हे कळायलाच आम्हाला दाढी आणि मिशी फुटली. हे सत्य परिस्थिती आहे की आळंदीला आल्यानंतर कळालं की शिक्षण म्हणजे नेमकं काय असतं. शाळेत जाणं, पास होणं. आता शाळेचं जर तसं आपण सरकारी दृष्टीनं जर पाहिलं तर शाळेचा स्तर एकदम निम्न आहे. म्हणजे शिक्षणाचा स्तर आपण म्हणू त्याला, शाळेचा नाही म्हणता यायचं, शिक्षणाचा स्तर एकदम निम्न आहे. म्हणजे 8वीपर्यंत पास. त्याच्यानंतर मग मुलांच्या आईवडिलांना आधी कळायला पाहिजे शिक्षण म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर मुलांची प्रगती चालू होते. जोपर्यंत आईवडिलांना आणि मुलांना कळत नाही की खरं शिक्षण काय आहे तोपर्यंत ते शिकू शकत नाही. आणि खरं शिक्षण काय आहे हे सांगण्याचं काम हे शिशुविहार शाळा करते. म्हणजे मी म्हटलं की आम्हाला दाढी आणि मिशी आल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशनला आळंदीला ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस कळालं की खरं शिक्षण काय असतं आणि शिक्षण कसं करायचं असतं हे त्यावेळेस कळालं. आणि हेच जर लहान वयामध्ये मुलांना कळालं तर त्यांच्यामध्ये खूप प्रगती होऊ शकते. आणि ते शिकवण्याचं काम, ते त्यांना कळवून देण्याचं काम आपली शाळा करते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आत्ता तुमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये आम्ही ज्यावेळेस आळंदीचे जे काही विद्यार्थी असतील किंवा खेडेगावातले जे काही विद्यार्थी असतील त्यातील ठराविकच लोकांना ते कळतं, ठराविकच विद्यार्थ्यांना, ठराविकच आईवडिलांना ते कळतं की खरं शिक्षण काय आहे. आणि ते त्यावेळेस त्यांना कळतं की ज्यावेळेस त्यांचं वय खूप जास्त वाढलेलं असतं, ज्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना, आमचे गुरुवर्य म्हणायचे, ज्यावेळेस गळ्याला फास येईल, गळ्यापर्यंत पाणी येईल तोपर्यंत माणसाला त्या पाण्याची लेवल कळत नाही. त्यावेळेस ते कळतं की आता गळ्याला आलंय, आता मी काय करू. आणि मग त्यावेळेस शिक्षणाचं महत्त्व कळायला लागतं आणि त्या दृष्टीनं व्यक्ती पावलं उचलायला लागतो. असंच काहीसं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं की ज्या ठिकाणी शिशुविहारसारखी शाळा नाही आणि तुमच्यासारखे अध्यापिका नाहीत. आणि हे मी माझ्यावरून सांगतोय कारण हे वैयक्तिक मत आहे, सरासरी असं रिसर्च वगैरे करून असं काही नाही. जे मी पाहिलंय, जे मी अनुभवलंय शिक्षणाच्या ते सांगतो. म्हणजे अगदी आईवडिलांना सुद्धा कळत नाही की शिक्षण म्हणजे काय आहे. ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे की आईवडिलांना हिताहित, अहित आणि हित हे आईवडिलांना सुद्धा माहिती नसतं. त्यांना फक्त आपल्या मुलाचं कल्याण व्हावं एवढंच माहिती असतं. मग त्या कल्याणाची व्याख्या प्रत्येक आईवडिलांची वेगळी असते. एखाद्या आईवडिलांना वाटतं मुलगा वयात आला की लग्न झालं म्हणजे कल्याण होईल. एखाद्या आईवडिलांची कल्याणाची व्याख्या वेगळीच असते. पण खरं कल्याण काय आहे ते फक्त शिक्षक आणि अशा छोट्या मुलांना जे काही शिक्षकाचं काम करतायत लोक, त्यांनाच फक्त कळू शकतं की शिक्षण म्हणजे काय असतं. मला एक खूप छान पोस्ट आली होती, फोटो आला होता एक, मी स्टेटसला पण टाकला होता आणि फेसबुकला पण पोस्ट केला होता, खूप ठिकाणी पोस्ट केला. चित्र होतं बटाट्याचं, तुम्हीही पाहिलं असेल. बटाट्याचं चित्र होतं पण त्याचा आकार जो होता तो आंब्याचा आकार होता. आणि म्हणजे अगदी आंब्याचीच ती प्रतिमा होती पण तो होता बटाटा.
त्याच्यावरती लेख लिहिला होता की अनेक असे बटाटे आहेत की त्यांना व्हायचं आंबा होतं, परंतु ते झालेत बटाटे. आणि हे त्यांना आंब्याला आंबा करायचं काम हे आपल्यासारखी शाळा करते. आणि हे त्यांना घडवण्याचं काम हे प्रथम आईवडिलांना कळायला पाहिजे की आपला मुलगा काय करू शकतो, काय नाही करू शकत. हे आईवडिलांना ज्यावेळेस कळेल त्यावेळेस त्याचा आंब्याचा आंबा आणि बटाट्याचा बटाटा होऊ शकतो. आणि हे कधी कळू शकतं, म्हणजे मुलं काय होऊ शकतात हे एखाद्या शिक्षकाला, शिक्षिकेला किंवा आईवडिलांना कधी कळू शकतं याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की तेवढं वातावरण मोकळं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा, आडताट म्हणतात शेतकरी भाषेमध्ये. आता मी शेतीचा जास्त अनुभव घेतलेला आहे, कीर्तनकार असल्यामुळे शेतीचे जास्त उदाहरण देतो मी. एक आडताट उगलेलं असतं, आडतासा आपण म्हणतो त्याला, की समजा ज्वारी अशी तासात पेरलेली असते आणि एखादं बीज जे असतं ते धान्याचं, ते तास सोडून पडतं आणि ते खूप फोफावतं, खूप मोठं होतं. बाकीच्या म्हणजे जे मुख्य जे पीक आहे त्यापेक्षा ते खूप मोठं होतं आणि त्याला मोठं कणीस येतं. का येतं? कारण ते मोकळ्या रानात आहे, म्हणून त्याला पोषणाला जी काही पोषक तत्वे आहेत जमिनीतली ती त्याला जास्त मिळतात. त्याचप्रमाणे आपला मुलगा किंवा आपला शिष्य, आपला विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात प्रगती करू शकतो हे त्याच वेळेस कळू शकतं ज्या वेळेस तो मुलगा एका मोकळ्या मैदानामध्ये विहार करेल, संचार करेल. तेच वातावरण घरी असलं पाहिजे. याच दृष्टीने एक सुभाषितकार म्हणतात की लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयत प्राप्ते तू षोडशे वर्षे पित्रे मित्रवत आचरेत. म्हणजे आपल्या मुलाचा सांभाळ कसा करावा किंवा आपल्या शिष्याचा सांभाळ कसा करावा, तर लालयत पंचवर्षांनी 5 वर्षापर्यंत त्यांचा लाडाने सांभाळ करावा. तोपर्यंत त्यांना रागावू नये, त्यांच्यावरती कुठलाही त्यांना शिक्षा करू नये असं शास्त्र सांगतं. आणि आपलं शास्त्र हे असंच आहे की हे भविष्याचं कल्याण करणारं शास्त्र आहे, म्हणजे आपलं स्वतःचं कल्याण करणारं शास्त्र आहे. त्याच दृष्टीने उपदेश करतात. हे म्हणजे विद्यार्थ्यांना कळावं, शिक्षिकेला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस त्यांचा उत्कर्ष होतो. म्हणजे 5 वर्षापर्यंत त्यांचा लाडाने सांभाळ करावा. त्याच्यानंतर पुढची जे 10 वर्ष आहेत, 16 वर्ष म्हणजे 6 ते 15 वर्षापर्यंत त्यांना ताडण करून, शिक्षा करून त्यांना अध्यापन करावा. आता शिक्षा करणं म्हणजे अगदी जुन्या काळातले शिक्षक म्हणजे छडी वगैरे घेऊन अशा पद्धतीचं ते शिक्षण नाही आहे. ते शिक्षण काय आहे की 24 तास म्हणजे ताडण करणं म्हणजे काय की अगदी 24 तास त्याच्याशी शिक्षक आणि विद्यार्थी याच संबंधाने त्याच्याशी वागणं. म्हणजे समजा तो मुलगा खेळतोय, शाळेचा वेळ असेल 10 ते समजा 3-4 काय जी काही वेळ असेल, एखादा शिक्षक म्हणेल की मी त्याच वेळामध्ये त्याला काय करेल, अध्यापन करेल किंवा हे करेल. आणि नंतर समजा कुठेतरी बागेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी किंवा आईवडील आणि विद्यार्थी सोबत फिरायला गेलेत, विहार करायला गेलेत आणि त्यावेळेस जर त्याच्याकडून काहीतरी चुकलं, उदाहरणार्थ त्यांनी एक चॉकलेट खायला दिलं मुलाला आणि त्या चॉकलेटचा जो पेपर आहे तो त्याने तिथंच टाकला, तर हे त्याच वेळेस त्या आईनं किंवा त्या शिक्षिका ज्या वेळेस त्याला सांगतात की अरे हे कचराकुंडीमध्ये सांगायचं असतं आणि हे शिक्षण असतं, हे ताडण असतं की ते प्रत्येक वेळी त्या शिष्याला आणि त्या विद्यार्थ्याला ज्यावेळेस आईवडील आणि विद्यार्थी मी दोन्हीच्या शिक्षिका या दोन्हीच्या दृष्टीनं बोलतोय. कारण आईवडील आणि शिक्षक जे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत या दोन्हीमध्ये मी तरी काही फरक म्हणजे अजिबात करत नाही. कारण की सर्वप्रथम गुरु जे मांडलेलं आहे ते आईलाच गुरु मांडलेलं आहे. का? कारण तर आईच्याच सानिध्यामध्ये अनेक जास्त काळामध्ये मुलं संचार करत असतात. त्यामुळे आईवडीलही तितक्याच प्रमाणामध्ये गुरु आहेत. उलट मी म्हणेल की शाळेत जे शिक्षिका आहेत, शाळेत जे शिक्षक आहेत त्यांच्यापेक्षा 70% शिक्षक म्हणून भाग हा आईवडिलांचा असतो. कारण की ते जास्त काळ आईवडिलांशीच सानिध्यामध्ये असतात आणि जे संस्कार आईवडिलांचे आहेत तेच संस्कार त्या मुलांवरती येत असतात. आणि त्याला पालटण्याचं काम जे शिक्षक करतात ते म्हणजे अगदी एखादा मोठा कंटेनर पलटी व्हायच्या आकारामध्ये आहे किंवा स्थितीमध्ये आहे आणि त्याला एखाद्या छोट्याशा गाडीनं धक्का देण्यासारखं असं काम आहे. कारण साहजिकच आहे शिक्षकांच्या सानिध्यामध्ये तो विद्यार्थी कमी काळ राहतो. म्हणून आईवडिलांनी हे समजून घ्यायला पाहिजे की मुलं आपल्या जवळ जास्त असतात, त्यामुळे आपण त्यांना योग्य संस्कार देणं आणि त्यांना काय व्हायचं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेणं आणि त्यांच्याशी तेवढं मोकळीकता साधणं हे गरजेचं आहे. तेवढं मी आत्ता सांगितली की मुलांना मोकळीक वातावरण पाहिजे, ते आईवडिलांना कळावं, शिक्षिकेला कळावं. तर हे सगळं वातावरण मला वाटतं की शिशुविहार शाळेमध्ये आपण देत आहेत मुलांना, की तेवढं त्यांच्या मनस्थितीला जाऊन म्हणजे लहान मुलगा होऊन शिकवणं हे खूप अवघड असतं. एखादा प्राध्यापक असेल, एखादा शिक्षक असेल, म्हणजे खूप प्रोफेसर असेल कॉलेजचा, PhD वगैरे डॉक्टरेट झालेला, तर त्याच्यासाठी हे फार कठीण आहे, तो करूच शकत नाही.
त्याने त्याच्यावरती PhD जरी केली या शाळेवरती तरी तो PhD करून व्याख्यान देऊ शकतो शाळेवरती, परंतु तो त्या स्थितीला जाऊन शिकवणं हे त्याला कितपत शक्य होईल हे सांगता येत नाही. कारण तो जर अशा शाळेमध्ये शिकला असेल किंवा मला तरी वाटतं की त्याला आपल्याकडे येऊन शिकावं लागेल. म्हणजे माझाही एवढा विश्वास नाही आहे की मी एवढ्या छोट्या मुलांना छोटं होऊन शिकवू शकतो का, असा मलाही विश्वास नाही आहे. आणि ते काम तुम्ही करतायत, खरं तर पाया घडवण्याचं काम तुम्ही करतायत. कारण की कोणतीही इमारत कितीही उच्च मजल्यांची बांधली तरी देखील त्याला पाया जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि हे शिक्षकांना देखील आपल्या जे आईवडील आहेत, पालक जे आहेत त्यांनाही कळणं फार गरजेचं आहे की या शिक्षिका, हे शिक्षक लहान मुलांना किती आपुलकीनं, किती त्यांच्या स्तराला जाऊन शिकवत आहेत हे त्यांनीही समजून घेणं गरजेचं आहे. आणि असं ज्यावेळेस शाळा आणि त्यांचं घर या दोन्हीही वातावरणाचा समन्वय साधला जाईल त्यावेळेस त्या मुलांचं जे भवितव्य आहे ते नक्कीच घडू शकतं. जसं मी म्हटलं की शिक्षण म्हणजे काय हे पहिल्यांदा त्यांना कळायला पाहिजे. फक्त शाळेत जाणं, आपल्याला निकाल मिळणं किंवा फक्त टक्के मिळणं हे म्हणजे फक्त शिक्षण नाही आहे. आता यूट्यूबवरती तुम्ही पाहत असाल, एक खान सर म्हणून भारतामध्ये खूप प्रसिद्ध झाले, तर ते शेवटून पहिल्या रँकला यायचे. म्हणजे अगदी 40 मार्क्सचा जर गुणांचा पेपर असेल तर त्यांना 37-38 अशा पद्धतीचे गुण मिळायचे. परंतु ते आज भारताचे उत्कृष्ट शिक्षक होऊ शकतात. तर हे का होऊ शकतात? कारण त्यांनी गुणांवरती, त्याच्या टक्केवरती, याच्यावरती काहीही त्यांनी भर दिला नाही. त्यांनी फक्त त्याच्या योग्यतेवरती भर दिला. आपण काय करू शकतो हे ओळखण्यासाठी पहिल्यांदा जे शिक्षक आहेत आणि जे पालक आहेत त्यांना कळणं फार गरजेचं आहे की आपण कोण आहोत आणि आपल्या विद्यार्थ्यांना काय घडायचं आहे, काय घडवायचं आहे हा मुद्दा पूर्णतः पालक ज्यावेळेस बाजूला ठेवतील त्याच वेळेस त्यांची प्रगती होऊ शकते. आता स्पर्धेमुळं आणि संस्कृती संवर्धनमुळं खूप लोकांशी संपर्क आला. त्यातीलच एक कमळाकर मॅडम म्हणून आहेत औरंगाबादच्या, तर त्यांना संगीत शिक्षिका व्हायचं होतं. खूप छान गायन करतात, संगीतामध्ये त्यांनी विशारद पण केलं, परंतु आईवडिलांचा आग्रह होता की डॉक्टर व्हायचे. त्यांच्या आग्रहास्तव त्या डॉक्टर झाल्या, परंतु आता परिस्थिती आहे की त्या डॉक्टर म्हणून कमी आणि संगीत विशारद म्हणून जास्त प्रसिद्धीस आल्यात. अगदी रेडिओवरती पण त्यांची मुलाखत संपन्न झाली की संगीत कसं शिकावं आणि एक संगीत जीवन कसं असतं. म्हणजे असं जे घडतं ना, तर त्याच्यासारखं दुर्दैव ज्याच्या बाबतीत घडतं त्याच्यासारखं दुर्दैव हे त्यालाच माहिती असतं की किती तो त्रास असतो की आपल्याला व्हायचं काय होतं आणि आपल्याला जायचं काय. अगदी एखादा ड्रायव्हर असेल आणि तो जर मुंबईच्या हायवेने जर ड्रायव्हिंग करत असेल आणि त्याचा रस्ता चुकावा तर त्याला यू टर्न घ्यायचा काहीच संधी नसते. त्याला यू टर्न घ्यायचा असेल तर त्याला 20 ते 25 किलोमीटर ती पुढं गाडी चालवत जावं लागतं, त्यावेळेस त्याला यू टर्न घेता येतो. परंतु हे उदाहरणही तिथं जुळत नाही, कारण शिक्षण हे एक असं क्षेत्र आहे की तिथं यू टर्न नावाचा प्रकारच नाही आहे. इथं ज्यावेळेस सरळ आपण निघतो त्यावेळेस आपल्याला त्याच दृष्टीनं आपला प्रवास होतो आणि यू टर्न घ्यायचा म्हटलं तर त्यामध्ये देखील तोडफोड झाल्याशिवाय राहत नाही. जसं आता त्या शिक्षिकेला किंवा त्या व्यक्तीला, त्या मॅडमना संगीत शिक्षिका व्हायचं होतं, परंतु झाल्यात डॉक्टर, परंतु संगीत शिक्षकामध्ये देखील, शिक्षक म्हणून देखील किंवा संगीतामध्ये देखील त्यांनी आपली प्रगती केली. परंतु त्या डॉक्टर न होता जर त्यांनी संगीतामध्ये जास्त प्रगती केली असती पहिल्यापासून आईवडिलांनी न आग्रह करता, तर आज त्या अजून काहीतरी वेगळं असत्या. आणि हे वेगळं पण हे लहान वयातच शिकवणं फार गरजेचं आहे, कळणं फार गरजेचं आहे. आणि हे शिकवण्याचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून होतं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं. खरंच माझी अगदी मनापासून सांगतो की मला ज्यावेळेस मॅडमचा मेसेज आला त्यावेळेस खरंच आनंद झाला की आपणही आपल्यालाही बोलवतायत अशा कार्यक्रमामध्ये. म्हणजे खरंच एक भाग्य आहे. म्हणजे अशा शाळेमध्ये शिकणं माझ्या भाग्यात नव्हतं. मी शिकलोही नाही. बालवाडीमध्ये जायचो, परंतु बालवाडीमध्ये पण ते असं फक्त भात खाण्यासाठी वगैरे भात खाण्यासाठी वगैरे जायचं. डब्यामध्ये भात घेतला की घरी यायचं, खायचं, त्यातला अर्धा सांडायचा, अशातला तो प्रकार होता. आणि शिक्षक म्हणजे आमचे जे गुरुजी होते ते बेंबी पिळायचे खूप. म्हणजे असं बेंबी पिळायचे, काही चुकलं की बेंबी पिळायचे. मग त्यामुळे एक शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील म्हणजे हा जो नकारात्मकता राहिली आहे ती जवळजवळ 11वी-12वीपर्यंत ही नकारात्मकता माझ्यामध्ये देखील राहिली की एकरस मी त्या शिक्षणाशी कधीही झालो नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आळंदीला आलो त्यावेळेस हा सगळा
प्रकार सुरू झाला. तर हे आपल्याकडं होत नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे बालवाडीमध्ये, शाळेमध्ये ते फक्त जाणं, बसणं आणि ते काय सांगतील ते ऐकणं आणि घरी येणं. आईवडील पण शेतकरी आणि त्यांचं काम म्हणजे आईवडिला शेतकरी जे, आता तुम्ही कदाचित शेतकऱ्यांचेच मुलं असाल, काही आईवडील शेतकरी असाल, तुम्ही अनुभव घेतला असेल की शेतकऱ्याची जी मुलं असतात त्यांच्या आईवडिलांना अजिबात अगदी 10 मिनिटसुद्धा वेळ नसतो. आपल्या मुलांसाठी शिक्षणासाठी देण्यासाठी 10 मिनिटसुद्धा वेळ नसतो आणि त्यांची मानसिकता पण नसते की आपल्या मुलाला आपण काय देऊ शकतो किंवा काय घडवायचं आहे, तो काय करतोय हे त्यांना काहीही माहीत नसतं. कारण आधीच आर्थिक तणाव असतो, त्या तणावातून त्यांना बाहेर निघता तेच त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं की कधी काय करायचं आहे, कधी काय नाही. लाईटची वेळ नसते, कधी शेतामध्ये पाणी द्यायला जावं लागतं, यामुळे त्यांना काहीही माहीत नसतं. मग त्यावेळेस असे जे काही विद्यार्थी असतील की ज्यांचे आईवडील खूपच व्यस्त आहेत त्यांच्या कामामध्ये, तर त्यांच्यासाठी ही शाळा म्हणजे एक संजीवनी आहे. अशा प्रकारची जिथं कुठं शाळा असतील अख्ख्या भारतामध्ये, अख्ख्या विश्वामध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक शाळा संजीवनी आहे की त्या विद्यार्थ्याला काय घडू शकतो तो हे फक्त ही शाळाच सांगू शकते. कारण बालवाडी म्हणजे ते शिक्षकाचीही भूमिका निभावतात आणि आईवडिलांचीही भूमिका निभावतात. एक आता सुशिक्षित आपण शहरामध्ये शाळा आहे म्हणून आपण सोडून देऊ की आईवडील लक्ष देत आहेत की आपला मुलगा काय करतोय, त्याला काय हवं आहे, कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे लक्ष देत आहेत. पण खेडेगावामध्ये असं नसतं. मोस्टली ज्यांचे आईवडील शेतकरी आहेत त्यांचं तर असं बिलकुलच नसतं की आपल्या मुलाला काय पाहिजे. हां, मुलगा ज्यावेळेस शाळा सुरू होते, मला चांगलं आठवतं आहे की शाळा सुरू ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस मुलाची कडून एक यादी करून घेतली जाते की तुला किती गृहपाठासाठी वह्या पाहिजेत, त्यात 100 पेजेस किती पाहिजेत, 200 पेजेस किती पाहिजेत, पुस्तके किती पाहिजेत, तुला गाईड हवं आहे का, याचाही विचार नसतो. हां, तुझ्या मित्राकडं आहे ना, मग ते घे, मग त्यातून कोणाकडं जुने पुस्तकं मिळत आहेत का हे बघ. हा सगळा प्रकार असतो. आर्थिक दृष्टीनं आपण ते स्वीकार होऊ शकतो, परंतु नंतरचा वर्षभर जो काळ असतो तोपर्यंत आईवडील वर्षभराच्या काळामध्ये काहीही बघत म्हणजे वेळही नसतो आणि मुलगाही एवढं काही लक्ष देत नाही की त्याची एखादी वही संपली आहे का, मुलगा वहीमध्ये कसं लिहितोय, हेही शिक्षण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे वरची ओळ तो सोडून देतोय का, समासात लिहितोय का, अशा पद्धतीचा देखील एवढाही वेळ आईवडिलाला नसतो. आणि अशा विद्यार्थ्यांसाठी अशा शाळा जागोजागी होणं आणि तुमच्यासारख्या मॅडमसारख्या प्राध्यापिका, शिक्षिका सर्व शाळेला मिळणं फार गरजेचं आहे की जेणेकरून त्या मुलांना देखील कळेल की आपण काय घडू शकतो. अशा पद्धतीचं जर वातावरण सर्वच ठिकाणी घरी आणि शाळेमध्ये जर झालं तर मला वाटतं की फार प्रगती होऊ शकते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त थोडंसं बोलण्यापूर्वी संस्कृतविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. मॅडम म्हटलं की तुमच्याकडं संस्कृत तुम्हाला सुरू करायचं आहे. खरंच ही फार चांगली कल्पना आहे आणि हा फार चांगला उपक्रम आहे की एवढ्या लहान वयामध्ये संस्कृत सुरू करणं ही फार गरज आहे. कारण की आज जर आपण पाहिलं की इंग्रजी भाषेचा एवढा पगडा आहे की आमचे गुरुवर्य देखील म्हणायचे की इंग्रज भारत सोडून गेलेत, पण अजून इंग्रजपणा भारतातून बिलकुल गेलेला नाही. म्हणजे इंग्रज गेलेत पण इंग्रजी अजूनही तशीच आहे. मराठी भाषेत महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेले लोक, मोठे मोठे प्राध्यापकसुद्धा मराठीमध्ये बोलण्यासाठी कातरतात आणि अगदी कमीपणा त्याला मानतात. मी खूप लोक पाहिलेत अशी की त्यांना मराठीमध्ये बोलताना कमीपणा वाटतो, इंग्रजीमध्येच त्यांना बोलावं वाटतं. अशा पद्धतीनं मग आपली जी काही संस्कृती आहे ती फार कमी होत चालली आहे. याच्यामध्ये संस्कृत शाळेमध्ये निर्माण होणं, सुरू करणं ही फार चांगली कल्पना आहे. तुम्ही लवकर त्याला सुरुवात करा. ते कशा पद्धतीनं आपण सुरू करू शकतो त्यासाठी आता जर तुमचं तसं काही नसेल की सिलेबस एवढा असावा किंवा एवढ्या वर्षामध्ये एवढा अभ्यासक्रम हा पूर्ण व्हावा, अशा पद्धतीचं जर काही नसेल तर आपण त्याच्यामध्ये जेवढ्या मुलांना झेपल, जेवढा त्यांना आवश्यकता आहे तेवढ्याच पद्धतीचा अभ्यासक्रम आपण ते करू शकतो. अगदी आता या ठिकाणी जे फुलांचे वगैरे फोटोज लावलेत, भिंतीवरती चित्र काढलेत, वाद्याचं चित्र आहे, तबला, पेटी, बासुरी, तर अशा पद्धतीनं याच ठिकाणी आपण इथून त्यांना संस्कृतची सुरुवात करू शकतो की प्रत्येक शाळेतली जी काही वस्तू आहे त्या वस्तूला संस्कृतमध्ये काय म्हणू शकतो. अगदी दारावरती डोर लिहिण्याऐवजी आपण द्वार लिहू शकतो, द्वारम लिहू शकतो. कपाटावरती कपाटिका लिहू शकतो. पेनावरती एखादा पेन लिहून आपण त्याला लेखनी असं लिहू शकतो की जाता येता आपण काय मुलांच्या ते नजरेमध्ये पडेल. समोर एक पोस्टर दिसते त्याच्यावरती इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, तर अशाच प्रकारचे आपण पोस्टर, छोटे छोटे फोटो बनवू शकतो की जे विथ संस्कृत असतील, संस्कृतसोबत ते शब्द असतील. असं जर वातावरण निर्माण केलं तर त्या मुलांना एक सवय होऊन जाईल
की अगदी मुलांच्या नजरेत पडेल की तो शब्द समजा एखादा असेल की कंकतम एखादा शब्द असेल, कंकतम म्हणजे कंगवा. आता मुलांनी पाहिलं की कंगवाचं चित्र तर दिसतंय, पण हे कंकतम काय लिहिलंय, कन्नड भाषा आहे की काय मुलांना सुरुवातीला नाही कळणार. साहजिकच आहे, तो मुलगा विचारेल की मॅम हा शब्द काय आहे, शिक्षिका हा शब्द काय आहे. तर त्यावेळेस शिक्षिका त्याला सांगतील की हा कंकतम, कंकतम म्हणजे कंगवा. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला आपोआपच कळेल, कारण त्यावेळेस त्या वस्तूला काय म्हणायचंय ही जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण झालेली असेल. आणि ज्यावेळेस जिज्ञासा निर्माण होईल त्याच वेळेस तो ते ग्रहण करू शकतो. आता आपल्या मानसिकतेनुसार मानसशास्त्र असं सांगतं की कोणत्याही मनुष्याच्या कोणती गोष्ट सर्वात जास्त लक्षात राहते, ध्यानात राहते, याच्यावरती एक सिद्धांत असा आहे की ज्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देऊ ती गोष्ट आपल्या सर्वात जास्त लक्षात राहते. ज्या गोष्टीला आपण एखादं महत्त्व देणार नाही ती गोष्ट आपल्या कितीही आपण त्याच्यामध्ये काळ घालवला तरी लक्षात राहत नाही. कुरवर्य अतिशय सुंदर दृष्टांत सांगायचे की 2 मित्र होते, खूप जिवलग मित्र, 10वीपर्यंत एकाच वर्गामध्ये शिकले आणि 10वीला असल्यानंतर त्यांचे काही कारणास्तव गावामध्ये काय झालं, भांडणं झाले दोघांमध्ये, जिवलग मित्रामध्ये भांडणं झाले. त्यानंतर 10 वर्षाचा काळ लोटला आणि ते त्याच वेळेस नंतर एक डॉक्टर साईडला गेला, एक इंजिनियर साईडला गेला. तर अशा 2 प्रवाहामध्ये वेगळे वेगळे ते गेले आणि 10 वर्षानंतर ज्यावेळेस एकत्रित आले त्यावेळेस एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, वैमनस्य तोपर्यंत गेलं होतं भांडणाचं, आणि त्यावेळेस एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो की आपले 10 वर्षापूर्वी अशा अशा ठिकाणी अशा अशा कारणावरून असं भांडण झालं होतं आणि तू मला त्यावेळेस असं असं बोलला होता, असे वाईट शब्द तुम्हाला वापरले होते. आता 10 वर्षाचा कालावधी दोघांच्याही जीवनात निघून गेलाय. 10 वर्षाच्या काळामध्ये कितीतरी घटना त्यांच्या जीवनात घडून गेल्यात, पण हे भांडणं त्यांच्या लक्षात राहिलेत. तर त्याचं कारण हे की त्या भांडणाला त्यांनी तेवढा महत्त्व दिलंय, एकमेकाच्या झालेल्या अपमानाला त्यांनी तेवढं महत्त्व दिलंय, म्हणून त्यांचे ते लक्षात राहिले. तसंच विद्यार्थ्याचं पण आहे आणि सर्वच लोकांचं आहे की ज्या गोष्टीला ते जेवढं जास्त महत्त्व देतील तेवढी ती गोष्ट त्यांच्या जास्त लक्षात राहते. जर त्याने त्या अभ्यासाला तेवढं जास्त महत्त्व दिलं तर ती गोष्ट त्याच्या जास्त काळामध्ये लक्षात राहू शकते. तर त्याच्या आधी मी ते उदाहरण सांगितलं होतं की मुलगा विचारेल की ह्या वस्तूला काय म्हणतात, त्यावेळेस शिक्षिका सांगतील की याला कंकतम म्हणतात. मग कंकतम म्हणजे कंगवा. त्यावेळेस त्याला समजेल की याला कंकतम म्हणतात संस्कृतमध्ये आणि ती गोष्ट त्याच्या चिरकाळ जास्त काळ लक्षात राहील. मी तर म्हणतो की ती गोष्ट त्याच्या विसरणार सुद्धा नाही, कारण ती गोष्ट त्याने जाणून घेतलेली आहे, आपण त्याला शिकवलेली नाही. आपण त्याला शिकवलेली कोणती असते की एखाद्याचं व्याख्यान आपण शाळेमध्ये ठेवावं आणि त्या व्यक्तीनं येऊन व्याख्यान द्यावं, तर हे त्याने व्याख्यान दिलं झालं. परंतु एखादा विद्यार्थी किंवा एखादा शिष्य एखाद्या व्यक्तीला, आपल्या शिक्षिकेला म्हणावं की शिक्षिका मला या गोष्टीवरती व्याख्यान तुमचं हवं आहे किंवा ही गोष्ट मला तुम्ही समजून सांगा. आता मात्र तो जी काही शिक्षिका असेल किंवा जो व्याख्याता असेल तो त्याला व्याख्यान देत जरी असला तरी तिथं व्याख्यान घेण्याची प्रक्रिया होते, व्याख्यान देण्याची नाही. तर ही घेण्याची प्रक्रिया जिथे जिथं होते ती गोष्ट कधीही विद्यार्थी विसरू शकत नाहीत. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण शाळेमध्ये वातावरण निर्माण करू, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला संस्कृतमध्ये काय म्हणतायत याला ज्यावेळेस इथून सुरुवात आपण संस्कृतची करू शकतो की सर्वप्रथम वस्तूंचे नावं, त्याच्यानंतर क्रियापदं. आपण समजा खेळायला मुलं जात आहेत तर खेळताना कोणते कोणते क्रियापदं त्यांना वापरता येतील की जेणेकरून, आता संस्कृत भाषेचं असं आहे की अगदी खूप मोठं वाक्य जरी असेल तर त्याचा आपल्याला एका शब्दामध्ये जरी आपल्याला वापर करायचा असेल, व्यक्त करायचा असेल तरी आपण ते करू शकतो. उदाहरणार्थ अहम मैदाने क्रीडामी असं जर वाक्य असेल तर या पूर्ण वाक्याचा अगदी एका शब्दामध्ये देखील आपण तो अर्थ व्यक्त करू शकतो. अगदी मी क्रीडामी जरी म्हटलं तरी सुद्धा समोरच्याला ते कळतं की मी खेळतोय. आता खेळतोय म्हणजे तो काही किचन रूममध्ये खेळत नसणार आहे, बरोबर की नाही, समोरच्याला अर्थ कळतो की हा मैदानावरती खेळत आहे. तर अशा पद्धतीची ही भाषा असल्यामुळे आपण मैदानावरती किंवा जिथे जिथे मुलांचा प्रसंग येतोय, एखादं व्यासपीठ असेल कार्यक्रमाचं किंवा मॅमचं ऑफिस असेल, तर त्या ठिकाणी जे कोणते क्रियापदं त्यांना जास्त वापरले जातात असे क्रियापदांचा एक तक्ता आपण त्या ठिकाणी लावू शकतो की जेणेकरून ते मुलांना जास्त सोयीस्कर होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये हळूहळू संस्कृत यायला लागेल. ज्यावेळेस अशी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस मग पुस्तकातून शिक्षण आपण त्यांना देऊ शकतो की या वर्गासाठी किंवा या अशा छोटे छोटे पुस्तकं आपण तयार करू शकतो. असं मासिका टाईप एकदम छोटे छोटे 15-20 पेजचे असे पुस्तकं तयार करून देखील आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो. अशी संस्कृतची सुरुवात होऊ शकते.
तर असं झालं संस्कृतच्या बाबतीत. गुरुपौर्णिमेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही सर्वच माझ्यापेक्षा वरिष्ठ आहात, ज्ञानाने देखील वरिष्ठ आहात आणि अनुभवाने देखील तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहात. त्यामुळे सर्वात प्रथम तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. गुरु हा कोण असतो याचा जर विचार आपण केला तर गुरु शब्दाचा अर्थ काय होतो, मी तर म्हणेल की गुरु या शब्दाचा जो काही अर्थ आहे तो जर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जर समाविष्ट केला आणि अंगीकारला तर संपूर्ण विश्वामध्ये शांतता पसरवण्यामध्ये काहीही कुठेही कमतरता राहणार नाही. कारण गुरु शब्दाचाच अर्थ होतो जो अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला नेतो. तर असा गुरुचा शब्दाचा अर्थ आहे. मग जो आपल्याला ज्या अंधकारातून प्रकाशाकडे नेईल ते सर्व आपले गुरु आहेत. आणि याच तत्वामुळे भगवान दत्तात्रयाने देखील आपले एकूण 24 गुरु मानलेले आहेत. ते का मानलेत की कारण गुरु शब्दाचाच अर्थ असा होतो की जो अंधारातून प्रकाशाकडे आपल्याला नेतोय. मग तो भलेही कशाच्याही अंधकारातून नेईल, अज्ञान असाच अंधकाराचा अर्थ आहे इथे, जो अज्ञानातून ज्ञानाकडे आपल्याला नेतो. तमसो मा ज्योतिर्गमय. मग कोण कोण आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो? अगदी आपला वर्गमित्र किंवा मुलांचा जो कोणी एखादा छोटातला छोटा या समाजातली कोणतीही वस्तू गुरु होऊ शकते. की जसं एखादी निर्जीव वस्तू जरी असेल तरी देखील ती गुरु होऊ शकते जर त्याच्यापासून काहीतरी बोध व्यक्तीनं घेतला असेल. जसं एखादी मुलं असे ग्रुपने अभ्यास करत असतील संघाने, एखाद्या मुलाला काही समजलं नाही तर दुसरा एखादा मुलगा त्याला सांगतो की याचा अर्थ असा आहे, तर त्या मुलाच्या दृष्टीनं त्या वस्तूच्या बाबतीत तेवढ्या मर्यादेमध्ये तो मुलगा त्याचा सहपाठी गुरु होतो. अशा पद्धतीने कोणतीही वस्तू आपली काय होऊ शकते, गुरु होऊ शकते. आता गुरु या शब्दाचा जर आपण विचार केला तर गुरु हा शब्द जास्त करून आपल्याला परंपरेमध्ये वापरलेला दिसतो. म्हणजे शाळेमध्ये वगैरे गुरुजी किंवा सर मॅडम अशाच पद्धतीचे शब्द वापरतात. अगदी ज्यांचा संस्कृतशी संबंध आहे, संस्कृतीशी आहे, तेच लोक फक्त गुरु या शब्दाचा अर्थ एक शिक्षक किंवा मार्ग दाखवणारा असा घेतात. पण जे मॉडर्न हायस्कूल आहेत, कॉन्व्हेंट स्कूल आपण त्यांना म्हणतो, की त्यांना याच्याशी काही घेणं देणं नसतं की गुरु नेमकं काय आहे. परंतु त्यांनाही कळावं की गुरु आणि शिक्षक हे दोन वेगळे नाहीच आहेत. म्हणजे कोणतीही वस्तू आणि गुरु ही दोन संकल्पना वेगळ्या नाहीच आहेत. म्हणजे वारकरी परंपरा असेल किंवा दुसरी कोणती परंपरा असेल तर लोक म्हणतात की हे आमचे गुरु आहेत. एखाद्याने एखाद्याकडून माळ घातली तर लोक म्हणतात की हे आमचे गुरु आहेत. परंतु गुरु ही संकल्पना फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती संपूर्ण समाजासाठीच अवलंबून आहे. अगदी आई वडील गुरु आहेत, माता पिता. एका सुभाषित आहे की माता पिता, त्याच्यानंतर मोठा जो भाऊ आहे आपला शिक्षिका, जो मार्ग दाखवतो तो वृक्ष, अशा पद्धतीचे अनेक गुरु त्या सुभाषितामध्ये सांगितलेले आहेत की हे सर्व आपल्याला काय आहेत, गुरु आहेत. आणि हे ज्यावेळेस समाजाला समजेल की प्रत्येक वस्तू आपली गुरु आहे की ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी ज्ञान प्राप्त होतंय, त्यावेळेस संपूर्ण समाजामध्ये शांती पसरल्याशिवाय राहणार नाही. कारण आपली संस्कृती असं सांगते की गुरु परब्रह्म, म्हणजे गुरु हा ब्रह्मच आहे. तर असं असताना जे ब्रह्म आहे, जो भगवंत आहे, त्याच्याशी आपण आदरानेच वागतो, त्याच्याशी आपण आदरानेच वागायला पाहिजे. हे आपल्या समाजामध्ये रूढ आहे, म्हणजे स्थिर आहे की सर्व लोकांना हे माहिती आहे की जे कोणी आपले गुरु असतील त्यांच्याशी आपण आदराचा व्यवहार ठेवला पाहिजे. हे संपूर्ण समाजाला माहिती आहे. आता काम फक्त एवढंच राहिलं आहे की समाजाला, त्या विद्यार्थ्याला हे कळावं की प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक व्यक्ती ही आपली गुरु आहे. ज्याच्यापासून आपण शिकतोय तो आपला काय आहे, गुरु आहे. मग तो कोणत्याही, अगदी रस्त्याने येत असताना गुगल मॅप आपल्याला सांगतं की आता उजवीकडे वळा, डावीकडे वळा. तेवढ्या मर्यादेमध्ये तो गुगल मॅपला आपण गुरु मानू शकतो आणि तो गुरु आहेच. त्याचप्रमाणे एखाद्या रस्त्याने जाताना पाटी लावलेली असते की आता पुणे 20 किलोमीटर राहिलं आहे, 5 किलोमीटर राहिलं आहे, 30 पाटीसुद्धा आपली काय आहे, गुरु आहे. कारण ती आपल्याला मार्ग दाखवते. अशी ज्यावेळेस समाजाला, विद्यार्थ्याला भावना निर्माण होईल की प्रत्येक व्यक्ती आपली कोण आहे, गुरु आहे, त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक शिक्षकांचा आणि प्रत्येक आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करू लागेल आणि ती समाजामध्ये एक संस्कृतीची देखील स्थापना होईल. आणि हे करण्याचं काम हे आपल्यासारखीच शाळा करू शकते. की कारण एखादा, म्हणजे साखर ही शेतकरी निर्माण करत नाही, परंतु शेतकऱ्याशिवाय साखर निर्माण होऊ शकत नाही, बरोबर की नाही. जसं एखादा इंजिनियर, म्हणजे तुम्ही बालवाडीचा शिक्षक किंवा शिशुविहार शाळेची शिक्षक, इंजिनियर जो आहे तो या शाळेशिवाय घडू शकत नाही. या शाळेत इंजिनियर घडत नाही, या शाळेत डॉक्टर घडत नाही, परंतु या शाळेशिवाय इंजिनियर डॉक्टर होऊ शकत नाही. जसं ऊस किती
म्हणजे त्या ऊसापासून किंवा त्या पिकापासून किती उत्पन्न निघायचं हे त्या पिकावरती केलेल्या मशागतीवर अवलंबून आहे. किती पीक किती जोमाचं झालेलं आहे यावरून किती उत्पन्न होईल हे जसं अवलंबून आहे, त्याचप्रमाणे बालवयामध्ये शिशुविहार शाळेमध्ये बालवाडी शाळेमध्ये त्या मुलावरती किती प्रगल्भ संस्कार झालेत, किती दृढ त्याला ज्ञान मिळालं आहे, किती योग्य मार्ग त्याला मिळाला आहे, यावरून तो त्याच्या जीवनामध्ये किती चांगला व्यक्तिमत्व घडू शकतो हे त्याच्यावरतीच अवलंबून आहे. मला वाटतं वेळ जा तर हो तेच वेळ पण महत्त्वाची आहे. तर हे महत्त्वाचं आहे की मुलांना ते कळणं गरजेचं आहे की आपली जी कोणी आपल्या वयाने श्रेष्ठ आहे, जी आपल्याला मार्ग दाखवते किंवा प्रत्येक व्यक्ती आपली गुरु आहे आणि गुरूंविषयी आदर आपण राखलाच पाहिजे, हे ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेस ते काहीतरी जीवनामध्ये पुढं चालून होऊ शकतात. म्हणजे एखादा इंजिनियर जरी असेल किंवा एखादा प्रोफेसर असेल, तुम्हीही असे पाहिले असेल, तुमच्याही शाळेमध्ये कदाचित तुम्हाला अनुभव असेल की त्यांच्याकडे 2-2, 3-3 विषयामध्ये डॉक्टरेट झालेली डिग्री आहे, परंतु विद्यार्थ्यांशी कसं वागावं हे त्यांना कळत नाही. कारण की कसं वागावं हे शिक्षण एक वेगळं आहे आणि हे जे डिग्रीचं शिक्षण आहे ते एक वेगळं आहे. डिग्री आपल्याला कागदावरती मिळते, त्यालाही अभ्यास करावा लागतो, परंतु कसं वागावं हे शिक्षण बिना कागदपत्राचं आहे. त्याची कुठेही आपल्याला डिग्री मिळत नाही की हा मुलगा असं असं वागण्याचं याने शिक्षण घेतलेलं आहे, असं कुठेही होत नाही. समाजामध्ये ज्यावेळेस तो जाईल त्याच वेळेस त्याचं ते समोरचाच व्यक्ती त्याला प्रमाणपत्र देतो की हा कोणत्या शाळेमध्ये शिकला आहे, म्हणजे कोणत्या वातावरणामधून हा आला आहे, तर तो समोरचा व्यक्ती त्याला प्रमाणपत्र देत असतो की हा ह्या प्रमाणपत्राचा आहे. मनानेच देतो. ते सगळी प्रक्रिया मानसिकच असते की याला कसे संस्कार झालेत हे त्याला त्याच्यावरती तो समोरचा व्यक्ती देतो. जसे की आपण एखाद्या चालता अगदी ही प्रक्रिया बाजारामध्ये सुद्धा घडते. बाजारात जातोय आपण आणि त्या भाजी विक्रेतीशी किंवा त्या दुकानदाराशी आपण कसा व्यवहार करतो याचा सुद्धा अनुमान तो भाजी विक्रेता लावत असतो की हा कोणत्या फॅमिलीमधून कोणत्या कुटुंबातून आहे, याच्यावरती संस्कार कसे आहेत. जसं अगदी म्हणजे याच्यावरती फारच समाजाशी संबंध असल्यामुळं एखादा गिराईक असतो बघा, तो म्हणतो दुकानदार जर म्हणला की साहेब सुट्टे नाहीत का, अरे काय सुट्टे तुम्हाला ठेवता येत नाहीत का, अशा पद्धतीची भाषा तो वापरतो. पण एखादा हे असतो की द्या इकडं मी घेऊन येतो सुट्टे, अशी सौम्य भाषा वापरणारे सुद्धा ग्राहक असतात. यावरून त्याचा आनंद त्या दुकानदाराचा आनंद अवलंबून असतो आणि तो त्याच्यावरून ठरवतो की हा कोणत्या संस्कारातून आलेला आहे. म्हणजे संस्काराचं प्रमाणपत्र हा प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न देतो आणि प्रत्येक प्रसंगाला देतो आणि हे प्रमाणपत्र घडवण्याचं काम किंवा त्याला प्रमाणपत्र कसं मिळेल हे बालवयात त्याच्यावरती झालेल्या संस्कारावरती अवलंबून आहे. जसं मी सांगितलं की एखादा प्राध्यापक असेल त्याला विद्यार्थ्यांशी कसं वागावं हे कळत नाही, खूप शिक्षण घेतलेलं असतं, परंतु अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरती ते मुलांवरती रागवतात की असं नाही, असं का केलं आहे, असं वगैरे. म्हणजे फारच ते एखाद्या उच्च विद्यार्थ्याला म्हणजे प्रौढ विद्यार्थ्याला सुद्धा ते शब्द टोचतील अशा पद्धतीचे ते शब्द वापरतात. असं त्यांनी वागू नये, असं त्यांचं आचरण नसावं, याच्यासाठी त्यांच्यावरती पण संस्कार कसे घडलेत हे अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा विद्यार्थी इंजिनियर झाला तर त्याने एक चांगली वागणूक, चांगली समाजाची सांगड घालावी, हे त्याच्याचवरती त्याच्याच झालेल्या संस्कारावरती अवलंबून आहे. आणि हे संस्कार देण्याचं काम तुम्ही करतायत, त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचे खरंच आभार, म्हणजे काय करावं तेवढं तुमचं कौतुक आणि तुम्हाला आभार, धन्यवाद आहे. कारण समाजाच्या दृष्टीनं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोणीही, आणि हे जास्त महिला ज्या आहेत, अगदी तुकोबारायांचं प्रमाण आहे, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. म्हणजे अजून एक प्रमाण आहे की त्या प्रमाणाचा अर्थ आहे की आई जी असते ती मुलाच्या पावलाची पाऊल घालून चालते. आधी आईचं पाऊल मुलाच्या 4 पट मोठं असतं, परंतु ती त्या मुलाच्या अगदी 4-4 बोटं 5-5 बोटं वित अंतराने ती आई चालते. आणि अशा छोट्या मुलांच्या शिक्षिका किंवा शिक्षक हे त्या मुलांसाठी आईच आहेत. जसं मी म्हणेल की एक जो पुरुष असतो तो आई होणं फार कठीण आहे, कारण की त्याची जे मानसिकता आहे, त्याचं जे प्रौढत्व आहे किंवा त्याच्या मानसिकतेचं प्रौढत्व आपण त्याला म्हणू शकतो, ते त्याला खाली येण्यासाठी फारच कसरत करणं गरजेचं आहे. परंतु एक महिला असेल तर ती फार सौम्यतेने शिकवू शकते. संस्कृत भारतीचे देखील संस्कृत शिबिर जर तुम्ही पाहिले असतील
तर तिथं ऑनलाईनमध्ये जास्त संस्कृत शिक्षिकाच आहेत, कारण की त्या रागवल्या तरी ममतेने रागवतात. आई रागवली तरी ती ममतेने रागवते, प्रेमाने रागवते. तसं वडिलांचं नसतं. ते प्रेम करायला लागले तरी कदाचित त्याच्यातून कनिष्ठता म्हणजे काठिण्यपणा आपल्याला वाटू शकतो, परंतु आई अशी आहे की रागवली तरी पण ते सौम्यच वाटतं. त्यामुळे शिक्षिका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सर्वच शिक्षिका हे काम करतायत की शिक्षिकाच एक मुलांसारखं होऊन शिकवू शकतात. पुरुषांसाठी ते फार अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं. आणि मला या कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.